खिन्न यशोदय सामाजिक संस्था यांच्याकडून पर्व दुसरे LGBTQ कम्युनिटीचा एकत्रीकरण सोहळा व मार्गदर्शन सोहळा संपन्न। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। कार्यक्रमासाठी पहिला, दुसरा, तिसरा तसेच शिवलक्ष्मी आईसाहेब यांच्याकडून विशेष पुरस्कार देऊन LGBTQ सामुदायिक मुलांचा सन्मान करण्यात आला। सोबतच सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले आणि आनंदात LGBTQ कम्युनिटीचा सोहळा साजरा करण्यात आला। सदर सोहळ्यामध्ये मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रेक्षकांच्या हृदयाला हात घातला व डोळ्यातून अश्रू येतील व LGBTQ समाजाला एक वेगळा सन्मान मिळेल अशा पद्धतीने मनोगतातून आपले मत मांडले। खिन्न यशोदय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुमेधा लिमन, कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी व मार्गदर्शक महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आईसाहेब, आकाश पवार सोशल मीडिया इन्क्लुजर, विशेष उपस्थिती किन्नर आखाड्याचे व्यवस्थापक श्री महंत ऋषिकेश महाराज, तसेच वैज्ञानिक तथा इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन मॉडेल साई प्रसाद सरकाळे, कोरिओग्राफर जयेश भटिया, होम मिनिस्टर फेम नंदू गवळी व आनंद खुडे कोटावडे सर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। त्यांच्याबरोबर राहून या गोष्टींचा अनुभव घेतेय आणि हा अनुभव घेताना माझ्याबरोबर जे आता बॅकस्टेजला जी प्रत्येक मूल आहे ना, हे वेगवेगळे समाज, त्यांचा समाज त्यांना स्वीकारत नाहीये। कितीतरी मुलं मला सगळेजण म्हणतात, काय दळभद्र सुचलंय? हे खरंय, काय दळभद्र सुचलंय तुला? मागे ज्ञानेश्वर बनगर नावाचा एक मुलगा आहे जो आपल्या कोरिओग्राफ केलेला आहे, ज्याने दळभद्र सुचण्याच्या मागचं कारण या ठिकाणी घेतो। शिवलक्ष्मी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई दोन प्रकारच्या सावित्री होऊन गेल्या। एक सत्यवानाची सावित्री, जिने यमाच्या पाठीमागे जाऊन आपल्या नवऱ्याचा प्राण खेचून आणला, आणि एक महात्मा ज्योतिबा फुलेंची सावित्री, जिने स्त्री शिक्षणाचा पाया रचला। पण आज आधुनिक युगातली, आजच्या आधुनिक युगातली खरी सावित्री कोण? तर मला ती सावित्री या ताईंच्या मध्ये दिसली, खऱ्या अर्थाने या समाजासाठी जगते, इतकं चांगलं काम करते। हात वर करून जोरदार टाळ्या व्हायला। मूळचा सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी, सांगलीला महापुराचा खूप मोठा तुम्हाला माहिती असेल की जेव्हा पाऊस पडतो मोठा तेव्हा महापूर येतो। महापूर आला की बऱ्याच लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, घरातलं सामान वाहून जातं, पुन्हा घर बांधावं लागतं। तर आम्ही पुन्हा म्हणतो की येणार असेल तर ये म्हणावं त्या महापुराच्या पाण्याला, येणार असेल तर ये म्हणावं त्या महापुराच्या पाण्याला। त्यांना माहिती असेल काय, XX असलं तर मुलगी होते, XY असलं तर मुलगा होतो, वगैरे वगैरे सूत्र गुणसूत्र तुम्हाला विज्ञानात शाळेत शिकवले जातात। पण त्यातल्या त्यात पण असं एक गुणसूत्र असतं ज्याला हार्मोनल इम्बॅलेन्सिंग असते, की त्यामुळेही आमच्यासारख्यांचा जन्म होतो। आणि मग मला कळत नाही की मी मुलगा आहे की मुलगी, परंतु जेव्हा वय हळूहळू मोठं होत जातं, 13व्या वर्षात असं म्हणतात की मुलगी शहाणी होते, पण 13व्या वर्षात मुलगाही शहाणा होतो। म्हणजे त्याला बऱ्यापैकी कळतं मला आकर्षण काय आहे, मला भांडी भांडी खेळून साडी नेसून साखराबाई बनण्यामध्ये इंटरेस्ट आहे का, मला मुलांसोबत गोटे गोटे खेळून राजा बनण्यात इंटरेस्ट आहे। मग तेव्हा हळूहळू त्याची जी लैंगिकता आहे ती कळायला लागते। पण आजकाल आई वडील विचारत नाही, कारण आई वडिलांना आपल्या मुलांना हातात मोबाईल दिला की त्यांनी काय शिकायचं काय नाही शिकायचं यामध्ये धन्यता वाटायला लागलेली आहे। LGBTQ कम्युनिटी काय आहे हे आज कळालं, आणि ह्या सगळ्या कम्युनिटीला म्हणतात किन्नर। काय म्हणतात? किन्नर। हा शब्द आमच्यासाठी, हे हिजडा बिजडा छक्का बिक्का हे आमचं काही नाही। पाली भाषेमध्ये, बौद्ध धर्मामध्ये किन्नर हा शब्द आहे, तो आमच्यासाठी वापरलाय। एक असा पक्षी होता की ज्याचा अर्धा देह स्त्रीचा आणि अर्धा देह पुरुषाचा होता, त्याला किन्नर म्हटलं गेलंय। तिथे पाली भाषेतला बौद्ध धर्मामध्ये आहे, आणि हिंदू सनातन धर्मामध्ये शिवपुराणामध्ये किन्नरांचा उल्लेख आहे। ज्यावेळी भस्मासूर तांडव करत होता किंवा भस्मासूर त्रास देत होता, त्यावेळी मोहिनी स्वरूप घेतलेले विष्णू जे पुरुष होते पण त्यांनी स्त्री अवतार घेतला होता, मग ते पण किन्नर आहेत। जर तुम्ही विष्णूंना मानत असाल तर आज इथे असलेले ते 12 आणि मी 13वी, आम्ही तुमच्यासाठी मोहिनी आहोत हे माना, तेव्हा तुम्हाला आमच्यातलं मोठेपण कळेल, आम्ही काय आहोत हे कळेल। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी
पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे। अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।